तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील युवक आणि युवतींसाठी आता एक योजना दूत म्हणून योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक योजना दूत असणार आहे, नागरिकांना योजनेची माहिती देण्यासाठी आणि त्यांना त्या योजनेबाबत मदत करण्यासाठी। त्याचप्रमाणे महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतमध्ये सुद्धा ही जागा असणार आहे। महाराष्ट्र सरकारने आता 50,000 जागा या योजना दूत योजनेसाठी काढलेल्या आहे। तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आणि मोठ्या शहरामध्ये एरिया वाईज अशी एक योजना दूताची जागा नेमण्यात येणार आहे आणि त्यांना त्यामध्ये 10,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे। तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि कसं ॲप्लिकेशन भरून लॉग इन करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महायोजनादूत.org आणि पहिल्या नंबरच्या साईटवर तुम्हाला क्लिक करून अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। रजिस्टर आणि लॉग इनचं पेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रजिस्टर करून घ्यायचं आहे आणि रजिस्टर केल्यावर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। तर आता आपण रजिस्टरच्या बटनवर क्लिक करूया। तर या ठिकाणी तुम्हाला यूथ म्हणून निवडायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यूथ रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेलं आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता तुमची काय असायला पाहिजे या ठिकाणी। तर 18 ते 35 वर्ष तुमचं वयोगट असलं पाहिजे। त्यानंतर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे आणि एज्युकेशन तुमचं ग्रॅज्युएशन कमीत कमी कोणत्याही पदवीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि बाकी जी ही काही माहिती आहे हे तुम्ही माहिती या ठिकाणी वाचून घेऊ शकता। तर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक्सेप्ट द कंटेंट ऑफ बिफोर एंटरिंग आधार नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जे बाजूला बॉक्स दिसत आहे त्यावर तुम्हाला निळी टिक येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि अशा प्रकारे एक पॉपअप तुम्हाला दिसून येईल। त्यावर तुम्हाला आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि राईट आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी गेट OTPवर क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक 6 डिजिटचा OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। तर बघा, OTP सबमिट झाल्यानंतर परत तुम्हाला आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर टिक येईल आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर दिसून येत आहे। त्याचप्रमाणे तुमचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि आता तुम्हाला बाकीची माहिती जी आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे म्हणजेच भरायची आहे। तर सर्वात आधी तुमचा आधार नंबर तुम्हाला दिसत आहे, त्यानंतर फुल नेम तुमचं पूर्ण नाव त्या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे। तर खालच्या बाजूला तुम्हाला तुमची ईमेल ID सबमिट करायची आहे। त्यानंतर ईमेल ID तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी फिल करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी सबमिट करायचा आहे। मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर म्हणजे मेल फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आधार कार्डवरून ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, SC ST VJNT OBC SBC ओपन। तर या ठिकाणी मी OBC सिलेक्ट करत आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्यायचा आहे। तुमचा जर व्हॉट्सॲप नंबर सेमच असतील तर तो नंबर टाका किंवा दुसरा असतील तर दुसरा नंबर तुम्ही टाकू शकता। व्हॉट्सॲप नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं स्टेट या ठिकाणी दिसून येईल कारण आधार कार्डवरून ते ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे का, तर यस बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की तुमचं सर्वात जास्त शिक्षण किती झालेलं आहे। तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा वर झाले असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जर फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर तुम्ही असाल तर तुम्हाला बॅचलरवर क्लिक करायचं आहे। आणि खालच्या बाजूला एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या योजनादूत योजनेची माहिती कुठून मिळाली, तर या ठिकाणी मीडिया अँड न्यूजवरून दाखवत आहे, इव्हन एम्प्लॉयर एम्प्लॉयमेंट ऑफिसर। त्याचप्रमाणे अदर काही ऑप्शन आहे। तर तुम्हाला जर यूट्यूबवरून किंवा कोणत्याही सोशल मीडियावरून ही माहिती मिळाली असेल तर मीडियावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर कन्सर्नच्या समोर एक तुम्हाला व्हाईट बॉक्स दिसेल, त्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला वरच्या बाजूला मेसेज आला पाहिजे, वेलकम रजिस्ट्रेशन सक्सेसफुल। ठीक आहे, तर आता आपलं मित्रांनो रजिस्ट्रेशन सक्सेसफुल या ठिकाणी झालेलं आहे। तुम्हाला परत एक पॉपअप मेसेज या ठिकाणी दिसून येईल, यू नीड टू कंप्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसीड फर्दर। तर तुम्हाला कंप्लीट प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दिसून येईल आणि तुमची जे सर्व माहिती आहे ते ऑटोमॅटिक भरून असलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली एक ऑप्शन दिसत आहे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट। तर तुम्हाला
तुमचा जन्माचा दाखला किंवा TC, ड्रायव्हिंग लायसन किंवा या ठिकाणी तुम्ही तुमचं वोटर ID कार्डसुद्धा अपलोड करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला चूज फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमधलं डॉक्युमेंट सिलेक्ट करून बाजूला रेड कलरचं तुम्हाला अपलोडचं बटन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडेडचा असा मेसेज आला पाहिजे, म्हणजे तुमचा डॉक्युमेंट जो आहे तो अपलोड झालेला आहे। आणि या ठिकाणी विचारत आहे की हू हॅज असोसिएट यू द फिलिंग द फॉर्म, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्हाला सेतू केंद्रावर भरून दिलेला असेल फॉर्म, योजना दूत, कॉलेज, किंवा तुम्ही जर हा स्वतः भरला असेल तर सेल्फवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे, तर मी या ठिकाणी आता वर्धा जिल्हा सिलेक्ट करत आहे। ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी द्यायचं आहे। जर तुमचं बॅचलर झालं असेल, म्हणजे तुम्ही पदवीधर असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्यावर तुमचं शिक्षण झालं असेल, तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं। तर मी यामध्ये बॅचलर सिलेक्ट करतो। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स कोणता या ठिकाणी कोर्स झाला आहे, तुमचं BA झालं आहे, BCom झालं आहे की दुसरा कोणता तुम्ही पदवीधरमध्ये या ठिकाणी कोर्स केलेला आहे, तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा। तर बघा या ठिकाणी मी बॅचलर ऑफ आर्ट्स सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ब्रांच विचारला जात आहे, तर तुम्ही इकॉनॉमिक्स घेतलं आहे की सोशॉलॉजी घेतलं आहे की आणखी कोणता तुम्ही ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, तर तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंटवर पाहून तुमच्या बोर्ड युनिव्हर्सिटीचं पूर्ण नाव बरोबर टाकायचं आहे। त्यानंतर ज्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन पास केलेलं आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला किती मिळाले ते या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज फिल करायचे आहे। आणि त्यानंतर तुमची जी मार्कशीट आहे PG किंवा बॅचलर पास झाल्याची, ती मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करून घ्यायची आहे। तर बघा फाईल सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अपलोडचं ऑप्शन या ठिकाणी, आणि अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली असा वरच्या बाजूला मेसेज येईल, आणि खालच्या बाजूला तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। प्रोफाईल या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी पूर्ण प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे, आणि पूर्ण तुम्ही डिटेल्स या ठिकाणी वाचू शकता। त्याचप्रमाणे खालच्या बाजूला एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे मॅचिंग जॉब्स, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लोकेशन टाईपचं जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, अर्बन की रुरल, म्हणजे तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे, आणि ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रुरल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी ऑटोमॅटिक ॲड्रेसवरून जिल्हा आलेला आहे, तर तुम्हाला तुमचा तालुका म्हणजे ब्लॉक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर मी या ठिकाणी देवडी सिलेक्ट करत आहे, आणि या ठिकाणी तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे। तर देवडी तालुक्यामध्ये जे काही ग्रामपंचायत लिस्टेड आहे त्या सर्व ग्रामपंचायतचं या ठिकाणी नाव येत आहे। तर मी या ठिकाणी नाचनगाव सिलेक्ट केलेलं आहे, आणि त्यानंतर मला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन आलेला आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज 1, मिनिमम क्वालिफिकेशन बॅचलर अँड PG अबोव, ड्युरेशन 6 मंथ, आणि लोकेशन नाचनगाव वर्धा, आणि या ठिकाणी पब्लिश डेट दाखवत आहे 13/8/2024। तर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला डिटेल वाचायची असेल तर तुम्ही व्ह्यू बटनवर या ठिकाणी क्लिक करू शकता, आणि पूर्ण डिटेल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिसून येईल। पूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, आणि बाजूला तुम्हाला जे आहे ते ग्रीन कलरचं एक पेज दिसत आहे, ग्रीन कलरचं एक ऑप्शन दिसत आहे अप्लाय बटनचं, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अप्लायचं ऑप्शन दिसत आहे, म्हणजे नाचनगाव ग्रामपंचायतसाठी मी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे। तर या ठिकाणी आता बाजूला तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशनचं पेज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। त्या ॲप्लिकेशनच्या पेजवर तुम्ही क्लिक करू शकता, आणि तुम्ही भरलेली जी ॲप्लिकेशन आहे ते आता तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। तर अशा प्रकारे घरी बसून तुम्ही मोबाईलवर तुमचा योजना दूतचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्टेटस दाखवण्यात येईल। चेक झाल्यानंतर ते पेंडिंग होईल किंवा रिजेक्ट होईल। तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हीसुद्धा तुमचा अर्ज भरा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासारखाच ही प्रोसेससुद्धा सोपी आहे। लवकरात लवकर अर्ज भरा आणि योजनेचा लाभ घ्या। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।